संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. देशात कथित गोरक्षकांकडून होत असलेला हिंसाचार, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला, दार्जिलिंगमधली हिंसा आणि चीनसोबत सुरू असलेला सीमावाद यासह अनेक मुद्द्यावर आज संसदेत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत 16 नवी विधेयकं सादर केली जाणार आहेत. त्यात जम्मू काश्मीर जीएसटी विधेयक आणि नागरिकता संशोधन विधेयक सामील आहे. त्याचबरोबर दुसरीकडे चीनकडून सुरू असलेल्या सीमावादावर परराष्ट्र सचिव एस जयशंकर संसदीय समितीला माहिती देणार आहेत. काँग्रेस नेता शशी थरूर या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत, तर राहुल गांधी सदस्य आहेत. राष्ट्रपती पदासाठी दिल्ली तसंच 32 राज्यांच्या विधानसभांमध्ये सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत विक्रमी 99.37% मतदान झालं. यात 771 खासदारांपैकी 768 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 4109 आमदारांपैकी 4083 आमदारांनी मतदान केलं. राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्या सरळ लढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींवर सडकून टीका केली आहे. 93च्या स्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी सुप्रीम कोर्टानं कायम केली. त्यानंतर गांधींनी तत्कालीन राष्ट्रपतींना याकूब मेमनची फाशी माफ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे याकूबला वाचवण्यासाठी शिफारस करणारे गांधी आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विधानभवनात जाऊन राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. तसंच सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचेच दुसरे आमदार रमेश कदम यांनीही विधानभवनात जाऊन मतदान केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरातल्या 6 आमदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनीही एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती शिवपाल यादवांनी दिली. त्यामुळे एनडीएला अनपेक्षित लाभ झालाय. आधीच एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. एनडीएचे करण्यात आलाय. राष्ट्रपती पदासाठी उत्तरेतल्या राज्याला संधी दिल्यानंतर नायडूंच्या निमित्तानं भाजपनं दक्षिणेतल्या राज्याला संधी दिली आहे. नायडू आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नायडूंकडे सध्या केंद्रीय नगरविकास खात्याचा कार्यभार आहे. नायडूंच्या निमित्तानं भाजपनं अनुभवी राजकारणी मैदानात उतरवला आहे. लष्कर-ए तैयबाचा आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्यात. सलीम खान असं या दहशतवाद्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच यूपी आणि महाराष्ट्र एटीएसनं संयुक्त ऑपरेशनमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचा तो साथीदार आहे. सलीम खान मूळचा यूपीच्या फतेहपूरचा राहणार आहे. फैजाबादमध्ये पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा तो फायनान्सर असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सलीम खान हा आयएसआयला मदत करत होता, त्यामुळे त्याच्यावर तपास यंत्रणांनी पाळत ठेवली होती. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नायक मुदस्सर अहमद शहीद झाले. शहीद मुदस्सरच्या बंकरमधून हल्ला करत होते, त्याच बंकरवर पाकिस्ताननं हल्ला केला. याबरोबरच भीमबर गली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पूर्व चीनमधल्या हँगझू इथे एक भीषण दुर्घटना घडली. इथल्या झेजियांग प्रांतात एक व्हॅन तिथेच उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. व्हिएतनामला सोमवारी सकाळी चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. तलास नावाच्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका उत्तर व्हिएतनामला बसलाय. त्यासोबतच झंझावाती वाऱ्यामुळे मुसळधार पाऊसही बरसला. या चक्रीवादळामुळे जनजीवन तूर्त विस्कळीत झालं. पॅलेस्टिनी भाविकांनी जेरुसलेममधल्या अल अक्सा कंपाऊंडमध्ये प्रवेश करायला नकार दिला. इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी या ठिकाणी नव्यानं तैनात केलेल्या अद्ययावत सुरक्षा उपकरणांचा निषेध म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांनी हे पाऊल उचललं.
सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसनी सिरियातल्या रक्का भागात आयसिस विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून डेमोक्रेटिक फोर्सेसनी आयसिसच्या ताब्यातल्या तब्बल 42,000 चौरस किलोमीटर प्रदेशावर ताबा मिळवला आहे. रक्कातला हा भूभाग आयसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसचं हे यश लक्षणीय मानलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.